राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी 12:30 वाजता बैठक। धनंजय मुंडेंची गच्छंती आणि माणिकराव कोकाटे यांना कोर्टातून तात्पुरता दिलासा मिळाल्यानंतरची आज पहिली बैठक। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या मंत्रिपदावर नवीन मंत्र्याची नियुक्ती होणार नाहीये। अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण खात्याचा कारभार आता अजित पवारांकडेच असणार। बदनामीकारक वक्तव्य केल्याप्रकरणी मंत्री जयकुमार गोरेंकडून हक्कभंग प्रस्ताव दाखल। संजय राऊत, रोहित पवार, जितेंद्र आव्हाड आणि यूट्यूब चॅनल विरोधात हक्कभंग। लाडक्या बहिणींना 2100 रुपयांच्या अनुदानासाठी 5 वर्षांची वाट पाहावी लागण्याची शक्यता। अर्थसंकल्पात तरतुदीचं आश्वासन नव्हतं। जाहीरनामा 5 वर्षांचा। सतेज पाटलांच्या प्रश्नाला अदिती तटकरेंचं उत्तर। अर्थसंकल्प अधिवेशनाचा आज चौथा दिवस। बीड आणि जालना मारहाणीच्या मुद्द्यावरून आणि अबू आझमी आणि कोरटकरांचा मुद्दाही तापण्याची शक्यता। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उत्तम जाणकारांची आमदारकी धोक्यात येण्याची शक्यता। भाजपा नेते रणजितसिंह निंबाळकरांच्या माळशिरस मतदारसंघात पोटनिवडणुकीच्या दाव्यानं खळबळ। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज कोल्हापूर दौऱ्यावर। प्रशांत कोरटकरांना अटक करण्याच्या मागणीसाठी आक्रमक असलेल्या इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड सुरू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।